ईश्वर साहेबांच्या बंगल्याबाहेर मी एक वडापावची गाडी लावली होती. एके दिवशी त्यांच्या मॅडम माझ्याकडे वडापाव घेण्यासाठी आल्या आणि एक बॅग माझ्याजवळ ठेवून मला म्हणाल्या की ही बॅग सांभाळून ठेव, मी नंतर तुझ्याकडून घेऊन जाईल. पण बरेच वर्ष निघून गेली तरी त्या मॅडम ती बॅग घेण्यासाठी परत आल्याच नाहीत. बघता बघता माझी प्रगती झाली आणि छोट्याशा गाडीवरून मी एक हॉटेलचा मालक बनलो. एके दिवशी माझी नजर अचानक ईश्वर सरांच्या मॅडमवर गेली. त्या मला फाटलेल्या कपड्यांवर रस्त्याच्या कडेला बसलेल्या दिसल्या. मी धावतच त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांची बॅग त्यांना परत करू लागलो. तेव्हा त्या मला हसतच म्हणाल्या की एकदा ही बॅग उघडून तरी बघ, तिच्यात काय आहे. जेव्हा मी ती बॅग उघडून पाहिली तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. मी एक छोटासा वडापावचा गाळा सांभाळत होतो. ईश्वर सरांच्या बंगल्याबाहेर मी ती गाडी लावत होतो. सकाळ संध्याकाळ मी हेच काम करत होतो. हे माझे पोट भरण्याचे साधन होते आणि येता जाता बरेचसे लोक माझ्या गाडीवर वडापाव खाण्यासाठी येत होते. पण माझे आयुष्य एवढे सोपे नव्हते. जेव्हापासून मला कळत होते तेव्हापासून मी गरिबीतच जीवन जगलो होतो. माझी आई नेहमी आजारी राहत होती आणि तिच्या गोळ्या औषधांसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे प्रत्येक दिवशी माझे हेच प्रयत्न असायचे की माझा जास्तीत जास्त धंदा व्हायला हवा आणि त्या पैशातून घर खर्चासाठी आणि माझ्या आईच्या गोळ्या औषधांसाठी मला पैसे मिळायला हवेत. माझी आई खूप शांत स्वभावाची महिला होती. ती नेहमी मला एकच वाक्य सांगत असे की बेटा, देव तुला तुझ्या मेहनतीचे फळ एक ना एक दिवस नक्कीच देईल. इमानदारीने आपले जीवन जगण्याचा प्रयत्न कर आणि कोणाचा एक रुपयाही जास्त घेऊ नको. वडापाव विकून मला रोज जे काही पैसे मिळत होते त्या पैशातून मी माझ्या आईच्या गोळ्या औषधं आणि उरलेल्या पैशातून आईसाठी काहीतरी फळे वगैरे घेऊन जात होतो. ते पाहून तिला आनंद होत असे आणि ती मला आशीर्वाद देत असे. ती म्हणत असे की माझा मुलगा खूप चांगला आहे आणि देव तुझ्या आयुष्यात सुख शांतता देवो. माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यासाठी सगळ्यात मोठी कमाई होती. एके दिवशी जेव्हा माझे नशीब उजळले तेव्हा मी गरम गरम वडापाव बनवत होतो. काही गिराईक माझ्या गाडीवर उभे होते. माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर होते आणि अचानक तिथे गाडी आली. मी आश्चर्याने पाहू लागलो. ही तीच गाडी होती जी ईश्वर सरांच्या घराबाहेर नेहमी उभी राहत होती. गाडीचे दार उघडले आणि तिथून एक महिला बाहेर आली. तिने साधारण कपडे घातले होते आणि चेहऱ्याला मास्क लावला होता. ती हळूहळू माझ्याकडे आली आणि मी पटकन हात पुसवून त्यांच्याकडे लक्ष दिले. ती महिला मला म्हणाली की बेटा, मला गरम वडापाव हवा आहे. एका पेपरमध्ये वडापाव दिला. ती महिला शांतपणे उभी राहिली. जणू काही तिला सांगायचे होते पण ती सांगू शकत नव्हती. मग त्या महिलेने अचानक एक बॅग काढली आणि हळूच मला म्हणाली की ही बॅग माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही हिला सांभाळून ठेवा. मी पुन्हा कधीतरी तिला घेण्यासाठी नक्की येईल. त्यावर मी म्हणालो की ताई, ही बॅग तर मला खूप कामाची वाटत आहे. मी तिला माझ्याजवळ कशी ठेवू. तिने मला इशाराने शांत केले आणि म्हणाले की तुझ्या जर राहू दे, मी घेऊन जाईन. त्या महिलेच्या बोलण्यावरून असे वाटत होते की जणू काही तिचा नाईलाज झाला आहे आणि ती एखादा आधार शोधत आहे. मी काही न बोलता ती बॅग उचलून गाडीच्या एका कोपऱ्यात ठेवून दिली. ती महिला लगेच गाडीत बसून तिथून निघून गेली. त्यानंतर 2 दिवस निघून गेले, आठवडा निघून गेला आणि आठवड्यानंतर काही महिने निघून गेले, पण ती महिला बॅग घेण्यासाठी आली नाही. यावर मी विचार केला की कदाचित ती विसरली असेल किंवा ती काहीतरी कामात व्यस्त असेल. एके दिवशी माझ्या आईने मला त्या बॅगबद्दल विचारले. तेव्हा मी आईला सर्व काही खरं सांगितलं. ते ऐकून आई शांत झाली आणि मला म्हणाली की कोणाच्या वस्तूवर वाईट नजर टाकू नये, ती सांभाळून ठेव. मी आईला होकार दिला आणि सांगितले की मी ते बॅग उघडून पाहणार नाही. पण माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते की ही बॅग एवढी अमूल्य आहे आणि ती महिला बॅग घेण्यासाठी परत का आली नाही. कदाचित तिच्यात भरपूर पैसे असतील किंवा काही कामाची वस्तू असेल का. पण आईला वचन दिल्यामुळे मी कधीही ती बॅग उघडण्याचा प्रयत्न केला नाही. माझी रोजची रुटीन चालूच होती. रोज केलेल्या कमाईतून मी घर खर्च आणि आईचा दवाखान्याचा खर्च करत होतो. कधी कधी तर आईच्या औषधांसाठी माझ्याकडे पैसे नसायचे. तेव्हा मी स्वतः उपाशी राहून आईसाठी औषधे आणत होतो. असे दिवसाड दिवस जात होते आणि हळूहळू माझी प्रगती होऊ लागली. मग मी एक छोटेसे हॉटेल उघडले.
आणि हे सर्व मी मेहनत केल्यामुळे शक्य झाले होते. सर्व लोक माझे कौतुकही करत होते. ती बॅग अजूनही माझ्याजवळच होती. जेव्हा मी माझ्या पैशांच्या तिजोरीत ती बॅग पाहत होते तेव्हा मला थोडे विचित्र वाटत होते. पण मला ही गोष्ट माहीत नव्हती की ती बॅग माझं आयुष्य उजळणार आहे. एके दिवशी जेव्हा मी हॉटेलमधून घरी गेलो तेव्हा माझी आई अचानक वाढली. आता एकटा पडलो होतो. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. माझ्या आईची अशी इच्छा होती की मी लग्न करावं. एके दिवशी मी हॉटेलमध्ये बसलो होतो तेव्हा एक मुलगी हॉटेलमध्ये आली. ती श्रीमंत घरातली दिसत होती, कारण तिने वेटरला सांगून जेवण ऑर्डर केले आणि वेटरकडून छोटीशी चूक झाली. जेवण देताना तिच्याच अंगावर थोडी भाजी पडली. त्यावर ती वेटरवर जोरजोरात ओरडू लागली आणि म्हणाले की या हॉटेलचा मालक कोण आहे? मला त्या मालकाला भेटायचं आहे. त्याने कशा लोकांना इथे कामावर ठेवलं आहे? मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि तिच्याकडून माफी मागितली. यापुढे अशी चूक होणार नाही आणि तुमचे काही नुकसान झाले असेल तर मी तुम्हाला भरपाई देईल, असे मी तिला सांगितले. ती म्हणाली, ज्या बॅगवर माझी भाजी सांडली आहे त्या बॅगमध्ये माझे लॅपटॉप आहे. मला आता माझे लॅपटॉप चेक करून पाहायचे आहे की ते व्यवस्थित आहे की नाही. तुमच्या नुकसानासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणतो आणि तुम्ही माझ्यासोबत माझ्या केबिनमध्ये या. तिथे चेक करून पहा. त्या मुलीचे नाव रीना होते आणि ती दिसायलाही सुंदर होती. तिला पाहतच मला तिच्यावर प्रेम झाले. रीना केबिनमध्ये आली आणि तिचे लॅपटॉप चेक करू लागली. तिचा लॅपटॉप व्यवस्थित काम करत होता. लॅपटॉप चेक करताना तिने बऱ्याच वेळा माझ्याकडे पाहिले आणि माझेही लक्ष तिच्याकडेच होते. कदाचित मीही तिला पसंत झालो होतो. जाताना ती मला सॉरी म्हणाली आणि तिचा नंबर देऊन गेली आणि ती आता रोजच माझ्या हॉटेलमध्ये येऊ लागली. एके दिवशी तिने मला प्रपोज केले आणि काही दिवसातच आम्ही लग्न देखील केले. जेव्हा मी तिला तिच्या आईवडिलांबद्दल विचारपूस केली तेव्हा ती मला म्हणाली की माझ्या आईवर माझे खूप प्रेम आहे, पण 4-5 वर्ष अगोदर तिने एका व्यक्तीसोबत लग्न केले. माझ्या वडिलांची जागा त्या व्यक्तीने घेतली आहे. तो व्यक्ती मला जराही पसंत करत नाही. माझ्याकडे माझ्या वडिलोपार्जित भरपूर शेती आहे आणि थोडी शेती माझ्या आईच्या नावावर ही होती. ती तिने मग त्या व्यक्तीच्या नावावर केली. जेव्हा मी 12 वर्षांची होते तेव्हा ॲक्सिडेंटमध्ये माझे वडील वारले. त्यानंतर एका वर्षात माझ्या आईने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. त्या व्यक्तीने आधी 2 लग्न केली होती आणि त्या महिलासुद्धा विधवाच होत्या. तो अशाच विधवा बायकांना शोधत असे आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांच्या पैशांवर मजा करत असे. याच कारणामुळे आता मला आता तो व्यक्ती आणि माझी आई दोघेही चांगले वाटत नाही आणि या कारणामुळे मी माझ्या आईवरही केस केली आहे आणि मी आता माझ्या आजी आजोबांसोबत राहत आहे. त्यांनी माझे शिक्षण केले आणि मला नोकरीला लावले. मी एक वकील आहे. माझ्या पत्नीची कथा ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. ती एक चांगली मुलगी होती. ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. त्यामुळे मी तिलाही त्या बॅगबद्दल सर्व काही सांगितले. रीनाचेही माझ्या आईसारखेच असेच म्हणणे होते की ती कोणाची तरी वस्तू आहे, त्यामुळे आपण तिच्यावर वाईट नजर टाकू नये. मला माझ्या आईवर आणि माझ्या पत्नीवर खूप प्रेम होते. माझी आई तरी या जगात नव्हती, पण आता मला रीनाला गमवायचे नव्हते. तिने माझ्या आयुष्यात आनंद आणला होता आणि तिच्यामुळेच मी आज अनेक हॉटेलचा मालक झालो होतो, कारण मी अनेक हॉटेल उघडली होती. जे हॉटेल्स मी एकटाच सांभाळत होतो. एके दिवशी मी असाच माझ्या कामावरून घरी परत येत होतो. बऱ्याच वर्षानंतर माझे लक्ष त्या महिलेवर गेले. आयुष्य हे नवीन वळण घेत असते आणि ज्या गोष्टी भूतकाळात घडलेल्या असतात त्या पुन्हा भविष्यात आपल्यासमोर येतात. मी कधी असा विचार केला नव्हता की एवढ्या वर्षानंतर मी कामानिमित्त जात असताना माझी नजर एका अशा व्यक्तीवर पडेल ज्याला मी कधीही विसरू शकत नव्हतो. मी रस्त्याच्या सिग्नलच्या ठिकाणी थांबलो होतो. रस्त्यावर खूप गर्दी होती आणि गोंधळही होता. आज मी खूप खुश होतो, कारण मी कुठे पोहोचलो होतो. रीना माझ्या आयुष्यात आली आणि त्यानंतर मी अनेक हॉटेल्सचा मालक झालो. आता शहरात माझे नाव होते. मी खूप मेहनतीने इज्जत कमावली होती आणि आज एका मोठ्या शहरात नामांकित हॉटेलपैकी एक माझे हॉटेल होते.
पण मला काय माहीत की आजचा दिवस माझं सुख कायमचे हिरावून घेणार होता. मी गाडीत बसलो होतो. मी आजूबाजूच्या लोकांना पाहत होतो. माझी नजर रस्त्याच्या कडेवर बसलेल्या स्त्रीवर पडली. मी अचानक गाडीचा ब्रेक लावलं. त्या स्त्रीचे फाटलेले कपडे, विस्कटलेले केस पाहून मला धक्का बसला. कारण ती स्त्री कोणी दुसरी नसून ईश्वर साहेबांची पत्नी होती. मी श्वास घ्यायचा विसरून गेलो होतो. कारण मी नेहमी त्या स्त्रीला महागातले कपडे, दागिने व महागातला साज शृंगार करताना पाहिले होते. कधी त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नव्हती. पण आज तिची अवस्था इतकी बिकट कशी झाली? पायात चप्पल नाही, मळलेली चादर अंगावर घेऊन रस्त्याच्या कडेवर बसलेली आहे व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहत होती. जणू काही स्वतःची ओळख पटवून घेण्यासाठी ती धडपडत होती. मी तिला पाहून सुन्न झालो. मला विचार येऊ लागला की ही स्त्री इथं का बसली आहे? ईश्वर साहेबांनी तिच्यासोबत असे का केले? एकदम मला आठवले की तिने काही वर्षांपूर्वी मला एक बॅग सांभाळण्यासाठी दिली होती आणि सांगितलं होतं की मी परत ही बॅग घेण्यासाठी नक्की येईल. या बॅगमध्ये खूप महत्त्वाची वस्तू आहे. परंतु ती बॅग कधीच बॅग परत घेण्यासाठी आली नाही. पण आज ती मला अशा अवस्थेत भेटली की मला काहीच कळत नव्हते. काही वेळानंतर मला ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी आजूबाजूच्या लोकांकडे पाहिले पण मला समजले नाही. ती महिला माझ्याजवळ येऊन म्हणाली की तू तोच माणूस आहे जो ईश्वर साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर उपहारचा वडापावचा स्टॉल लावत होतास ना? मी म्हणालो, हो, मी तोच माणूस आहे. तुम्ही माझ्याजवळ बॅग ठेवायला दिली होती ती अजून सुरक्षित आहे माझ्याकडे ती. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणू लागली की बेटा, तू नेहमी सुखी राहा, आनंदी राहा. आता ईश्वरला कोणीही वाचवू शकत नाही. तू ती बॅग माझ्याकडे आणून दे. मी सांगितलं की तुम्ही आधी माझ्या घरी चला. आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमच्यावर उपचार करू. कारण तुमची तब्येत खूपच खराब झालेली आहे. तुमची बॅग कुठेच गेली नाही, ती माझ्याकडेच आहे. मी कधीच तिला उघडून देखील पाहिलं नाही. तिने मला मिठी मारली आणि म्हणू लागली की तू खरंच मला देवासारखाच भेटलास बघ. आता ईश्वरचा अंत जवळ आला आहे. त्याला कोणीही वाचवू शकत नाही. मी त्या महिलेला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. काही वेळात मला माझ्या पत्नीचा फोन आला. ती खूप चिंतित होती. ती म्हणाली की तुम्हाला मला एक फोनसुद्धा करता येत नाही का? मी माझ्या पत्नीला सगळं सांगितलं आणि तिला समजवलं की मी थोडा कामात अडकलो होतो म्हणून उशीर झाला. ती मला म्हणाली की तुम्ही तुमचे लोकेशन पाठवा, मी तुमच्याजवळ येते. तुम्हाला कुठले असे अर्जंट काम आले आहे की तुम्हाला एक फोन करायलासुद्धा वेळ भेटला नाही मला? मी तिला समजावले आणि सांगितले की तू चिंता करू नकोस, मी काही वेळातच घरी येत आहे. तू घरी आराम कर. ती रागात म्हणाली की तुम्ही कुठे आहात, मला लगेच तुमचं लोकेशन सेंड करा. मला आत्ताच्या आत्ता तुमच्याकडे यायचं आहे. मी तिला माझे लोकेशन सेंड केले. जेव्हा माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा ती खूप घाबरलेली होती. कारण तिला असे वाटत होते की मला काहीतरी झालं आहे किंवा माझा ॲक्सिडेंट झाला आहे की काय. ती मला मिठी मारून रडू लागली. मी तिला सांगितलं की मला काहीच झालं नाही, मी बरा आहे. मग मी त्या महिलेला भेटण्यासाठी माझ्या पत्नीला घेऊन गेलो. मी आधीच माझ्या पत्नीला सगळे सांगितले होते. ती त्या महिलेला पाहून चिंता करू लागली. माझ्या पत्नीला त्या महिलेची परिस्थिती पाहिली गेली नाही. ती आधीच वकील होती. तिने अशा किती केस जिंकलेल्या आहेत. तिने त्या महिलेला विचारपूस सुरू केली व म्हणू लागली की तुम्ही तर एका श्रीमंत माणसाची पत्नी होते, मग तुमची अशी परिस्थिती अशी का झाली? जेव्हा त्या महिलेने तिच्या आयुष्यातील घटना सांगितल्या तेव्हा आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. मी तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्या बॅगमध्ये काय असेल. त्यांनी सांगितलं की बेटा, एकदा तरी ती बॅग उघडून पाहायला हवी होती. त्या बॅगमध्ये रक्ताने भरलेले कापड होते आणि काही कागदपत्रे होती, ज्यामुळे ईश्वरला फाशी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आजपासून 23 वर्षापूर्वी मी ईश्वरसोबत लग्न केलं होतं. मी एक विधवा स्त्री होती. मी एका श्रीमंत कुटुंबाची सदस्य होती. काही वर्षांनी माझ्या आईवडिलांचा मृत्यू झाला. मी माझ्या पहिल्या पतीसोबत आनंदाने आयुष्य जगत होते. तो एक इमानदार आणि सुसंस्कृत माणूस होता. तो माझ्यावर खूप प्रेम करत होता. पण देवाला दुसरंच काही मंजूर होतं. एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. मी एकटीच राहून गेली.
मी माझी पतीची सर्व संपत्तीचे एकुलते एक वारस होते. मला एक लहान मुलगा होता. आता मी सर्व संपत्ती त्याच्या नावावर करून दिली. काही दिवसांनी ईश्वर माझ्या आयुष्यात आला. त्याने माझे दुःख समजून घेतले. मला वाटले की तोही माझ्या दुःखात सामील होत आहे. पण तसं काहीच नव्हतं. तो फक्त माझे पैसे व माझी संपत्ती लुटण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांनी मी त्याच्याशी लग्न केले, पण ते लग्न नव्हते. माझी मालमत्ता हिरावून घेण्यासाठी त्यांनी रचलेला एक डाव होता. आधी तर मला वाटले की तो माझी आणि माझ्या मुलाची काळजी घेत होता. नेहमी तो माझ्या दुःखात सहभागी राहायचा. कधीच मला कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नव्हता. पण मला समजले नाही की तो हे सगळं नाटक करत आहे. जेव्हा त्याला कळले की माझी सर्व संपत्ती माझ्या मुलाच्या नावावर आहे, त्याचा स्वभाव माझ्याबद्दल एकदम बदलून गेला. त्याची लालसा समोर येऊ लागली. पहिल्याच दिवसापासून ईश्वर माझ्या मुलाला पसंत करत नव्हता. पण मी विचार केला की हळूहळू काही दिवसात तो समजून घेईल. पण एके दिवशी आमच्या वकिलाकडून त्यांनी माझी पूर्ण संपत्तीची माहिती घेतली व तो मला म्हणाला की तुझी संपूर्ण संपत्ती तुझ्या मुलाच्या नावावर आहे. मी त्याला सांगितलं की हो, माझी संपूर्ण संपत्ती माझ्या मुलाच्या नावावर आहे, कारण तो माझ्या पहिल्या पतीचा वारस आहे आणि मी त्याचा अधिकार त्याला मिळवून देईन. म्हणून मी सर्व संपत्ती त्याच्या नावावर केली आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मी समजून गेले की माझा मुलगा संकटात आहे. एके दिवशी माझा मुलगा माझ्याजवळ झोपला होता. अचानक त्याच वेळेस ईश्वर आमच्या खोलीत आला. त्याने माझ्याकडून माझ्या मुलाला हिसकावून घेतले. त्याच्या चेहऱ्यावर थोडीही दया नव्हती. तो म्हणाला की हा मुलगा जिवंत राहिला तर सगळं काही विस्कळीत होऊन जाईल. ईश्वरचे बोलणे ऐकून मी हैराण झाली होती आणि त्याला म्हणाली की ईश्वर, तू काय करत आहेस? त्याने एका क्षणाचाही विचार केला नाही आणि माझ्या मुलाला तिथेच संपवले. मी सुन्न झाली. मला काहीच कळत नव्हते की मी काय करावं. त्याने माझ्या देखत माझ्या मुलाला संपवलं होतं आणि त्याची संपूर्ण संपत्ती हिरावून घेतली होती. तो मलाही संपवण्याचा प्रयत्न करत होता. पण मी त्या बंगल्यामधून बाहेर निघून आली आणि मी ते सर्व पुरावे बॅगेत लपवून तुला सोपविले. पण मी विसरली होती की माझ्याकडे काहीच नाही. जे काही होते ते मी तुला दिले होते आणि तिथून पळून मी माझा जीव वाचवत निघून गेले. पण देवाची कृपा म्हणावी, आज तुम्हा दोघांना देवाने माझ्याजवळ परत पाठवलं आहे. जेव्हा आम्ही दोघांनी त्या महिलेची कहाणी ऐकली तेव्हा आमच्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. आम्ही विचार करू लागलो की संपत्तीसाठी कोणी असे वागू शकतं का? माझी पत्नी म्हणाली की आई, आपण घरी जाऊन बोलू. मी त्या महिलेला आमच्या घरी घेऊन आलो. जेव्हा आम्ही ती बॅग त्यांना दिली आणि त्यांनी बॅग उघडली तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. पण ही सगळी गोष्ट माझ्या पत्नीच्या आईला कशी सांगायची? आम्ही तिघं रात्रभर विचार करत होतो की तिला हे कसं सगळं सांगायचं, कारण माझ्या पत्नीची आई कोणी नसून त्याच ईश्वरची पत्नी होती, जो विधवा महिलांना फसवून त्यांची संपत्ती नावावर करून घेत होता. रीनाची आई तिच्यावर खूप नाराज होती, कारण रीनाने तिच्या आईसोबत राहण्यास नकार दिला होता. तिने कोर्टात सांगितले होते की मला तुझ्यासोबत राहायचे नाही. आत्तापर्यंत त्याने भरपूर विधवा महिलांना फसवून त्यांची संपत्ती हिरावून घेतली होती आणि आज रीनाची आई त्या गोष्टीचा एकमेव पुरावा होती. पण ती ईश्वरच्या विरोधात जाऊन एकही शब्द बोलण्यास तयार नव्हती. ती ईश्वरावर डोळे झाकून प्रेम करत होती. त्यामुळे तो जे काही करेल ते बरोबरच असे तिला वाटत होते. आम्ही तिघांनी बसून खूप विचार केला की ईश्वरला तुरुंगात कसे पाठवायचे, कारण तो त्या महिलेला आणि माझ्या पत्नीला ओळखतो. म्हणून आम्हाला काही सुचत नव्हते. पण आमच्या लक्षात आले की तो मला ओळखू शकत नाही, कारण आम्ही दोघे कधीच समोरासमोर आलो नव्हतो. मग आम्ही ठरवले की मी नोकरीसाठी ईश्वरच्या बंगल्यावर जाईल. काही दिवसात मी नोकरीसाठी ईश्वरच्या बंगल्यावर गेलो. त्याला एक ड्रायव्हरची गरज होती, म्हणून मी त्याचा ड्रायव्हर म्हणून नोकरीला लागलो. मला नोकरीला लागून 5 दिवस झाले होते. माझी नजर माझ्या पत्नीच्या आईवर पडली. त्या माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या की आपल्याला मार्केटला जायचं आहे. माझ्याकडे हाच टाईम होता की दोघांना, म्हणजे माझ्या सासूला आणि त्या महिलेला समोरासमोर आणण्याचा आणि तिला संपूर्ण हकीकत सांगण्याचा.
मी त्यांना मार्केटमध्ये न घेऊन जाता माझ्या घरी घेऊन गेलो. घरी आल्यावर माझी सासू तिच्या मुलीला पाहून घाबरून गेली, कारण कित्येक वर्षांपासून ती तिच्या मुलीला भेटली देखील नव्हती व माझ्या पत्नीने आमच्या लग्नाबद्दल तिच्या आईला काहीच सांगितले नव्हते. जेव्हा तिला संपूर्ण हकीकत कळाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने आपल्या मुलीला साथ देण्याची शपथ घेतली. पण आम्ही असं कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नव्हतो की त्यामुळे ईश्वरला आमच्यावर संशय येईल. म्हणून माझी सासू ईश्वर सोबत राहू लागली. तिने ईश्वरकडून संपत्तीची मागणी केली. ईश्वर तिच्यावर खूप रागावला आणि तिला मारझोड करू लागला. माझ्या सासूने लगेच पोलिसांना बोलवले. ईश्वरने पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात मी समोर आलो आणि म्हणालो की मी पाहिलं आहे की यांनी मॅडमवर खूप अत्याचार केला आहे व मॅडमला मारहाणही केली आहे. मी यांचा ड्रायव्हर आहे. या मॅडम त्यांच्या पहिल्या पत्नी नाही. सरांच्या अजून 3-4 पत्नी आहेत. त्या अजून गायब आहेत. त्यांचा कुठलाही तपास नाही. पोलिसांनी माझे बोलणे नोंद केले आणि ईश्वरला ताब्यात घेऊन तुरुंगात घेऊन गेले. पण ईश्वर कमजोर माणूस नव्हता. तो शहरातील नामांकित वकील लावून तुरुंगातून सुटून जात असे. पण माझ्या पत्नीने असे केस भरपूर जिंकले आहेत, म्हणून तिने आधीच सर्व पुरावे जपून ठेवले होते. कोर्टात सर्व पुरावे ईश्वरच्या विरोधात झाले. माझी सासूई त्याच्या विरोधात कोर्टात उभी राहिली व त्याच्यावर त्या महिलेच्या मुलाला जीवे मारण्याचा गुन्हाही सिद्ध झाला आणि अनेक विधवा महिलांसोबत लग्न करून त्यांना फसवून त्यांची संपत्ती हिरावून घेण्याचा गुन्हाही दाखल झाला होता त्याच्यावर. कोर्टाने ईश्वरला मग फाशीची शिक्षा सुनावली. हे सगळं काही त्या महिलेमुळे झालं. जर ती महिला भेटली नसती तर आज माझ्या पत्नीची आई देखील रस्त्यावर भीक मागत असताना दिसली असती. आज दोघेही खूप आनंदित होते आणि ते आमच्यासोबत राहू लागले. मित्रमैत्रिणींनो, खरंच कोणावर विश्वास ठेवू नये. जर विधवा महिलेने लग्न करायचं ठरवलं तर सगळ्यात आधी शहानिशा करावी, मगच पुढचं पाऊल उचलावं. कारण लोक फक्त त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फसवून त्यांची संपत्ती हिरावून घेतात व त्यांच्या मुलांना सोडून निघून जातात. जर तुम्हाला आजूबाजूला अशी लोकं आढळली तर नक्कीच पोलिसांना कळवा. त्यामुळे कुणाचा तरी जीव नक्कीच वाचेल. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही जरा वेगळी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.